नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आपण आलेलो आहोत पुण्यातील भोसरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिरात, जिथे श्रद्धा, भक्ती आणि शांतीचा अद्भुत संगम पाहायला मिळतो। नमस्कार बंधुमाने, आजिरो एही पवित्र व्हिडिओरे पुनमानको स्वागतो। आज आम्ही आशिचो पुनेरो श्री अंचरळे अवस्थितो एथारे महाप्रभु जगन्नाथ बलभद्र एवं माँ सुभद्रा काळा मित्र दर्शन करी भक्तमान्य मनाला शांती एवं आशीर्वाद पांते। जय जगन्नाथ। भगवान जगन्नाथ म्हणजे संपूर्ण विश्वाचे पालन करते। पुरी ओडिसा येथील जगन्नाथ मंदिर हे 4 धामपैकी एक मानले जाते। त्यांच्या परंपरेनुसार येथील मंदिरात सुद्धा पुरी शैलीतील पूजा, आरती आणि उत्सव साजरे केले जातात। भगवान जगन्नाथांची मोठे नेत्र असलेली मूर्ती सर्व भक्तांना समान दृष्टीने पाहते। गरीब, श्रीमंत, लहान मोठा सगळे एकसारखे। मंदिरात प्रवेश करताना एक मनाला वेगळी शांती मिळते। भगवान जगन्नाथांची मूर्ती पाहताच भक्तिभाव आपोआप जागा होतो। येथे दररोज मंगळ आरती, दुपारची आरती, सायंकाळची आरती आणि येथे विशेष मोठे उत्सव साजरे केले जातात। येथे रथोत्सव मोठ्या आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। त्या दिवशी संपूर्ण परिसर भक्तांनी भरून जातो आणि वातावरण अतिशय भक्तिमय होते। मंदिराच्या बाजूला विमला माता मंदिर आहे। पुरी येथे जगन्नाथ मंदिर परिसरात जसं विमला मातेचं मंदिर आहे, त्याच परंपरेनुसार इथेही जगन्नाथ मंदिराशेजारी विमला माता मंदिर उभारण्यात आलेलं आहे। असं मानलं जातं की विमला मातेच्या आशीर्वादाशिवाय भगवान जगन्नाथांची पूजा अपूर्ण मानली जाते। म्हणून इथे येणारा भक्त जगन्नाथ भगवानांच्या दर्शनासोबत विमला मातेचं दर्शन घेणेही आवश्यक मानले जातात। मंदिराची वास्तू पवित्र, शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेली आहे। मंदिराचा परिसर स्वच्छता, शांतता आणि ध्यानासाठी योग्य असा आहे। मंदिराच्या बाजूला लक्ष्मी माता आणि श्री गणेशाचं मंदिर आहे। अनेक भक्त येथे येतात, लक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन आपल्या आयुष्याची सुखसमृद्धी प्रार्थना करतात। तसेच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण आणि दर्शन करणं हे आपल्या परंपरेत अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। म्हणून येथे येणारा भक्त भगवान जगन्नाथांच्या दर्शनासोबत लक्ष्मी माता, विमला माता आणि श्री गणेशाचे दर्शन एकाच ठिकाणी घेऊ शकतात। यामुळे हे मंदिर परिसर पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि समाधान देणारं एक पवित्र स्थान ठरते। जय जगन्नाथ। हरि ओम। श्रीवत्स कौस्तुभ भासित हृदपटे पीतकौशेयवासौ सर्वांगौ गुरुचंदन सुललित कर्पूरखण्डोज्ज्वलं शम्भु सेवित पद्मपादजुगलं जिनार्थनामाश्रयं वन्दे तं प्रणवात्म विग्रह परं नीलाद्रिनाथं भजे। जय जगन्नाथ। आम्भर पुनारे नूतन विग्रह प्रतिष्ठा करा जाइछि। अभी वर्षे हैला। से वर्षक भितर प्रथम करी धनु संक्रांति रे पहली भोग आरंभ होइछि। पहली भोग रे आमर सखाळु अन्न प्रसाद, धनुमुआ आ डाली हेइथिला। आ समस्त को कहा जाउ अछि जे जो भक्त माने प्रसाद पाइबा को इच्छुक अछंती आम्भर गुरुवार आ रविवार आसिकी प्रसाद पाई परिबे। अभी हमारा महाप्रभु का मंदिर स्थापन हो गया और जो 1 साल हुआ। जो अभी पहले भगवान के लिए प्रसाद चढ़ाना है, पहली भोग प्रसाद चढ़ाना है और जो भक्त चाहिए प्रसाद से